एकूणच सगळीकडे आज महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात विविध कार्यक्रम, भव्य शोभायात्रेला सुरुवात. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यंदा वंदे मातरम थीम, तर ढोल ताशांच्या गजरामध्ये गिरगावकर शोभायात्रेत सहभागी. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागत यात्रा, यंदा वंदे भारतच्या थीमवर शोभायात्रेचं आयोजन. तर भागशाळा या मैदानातनं या यात्रेला सुरुवात, तर शहरभर ढोल ताशांचा गजर. नागपुरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचा उत्साह. शोभायात्रेमध्ये चिमुकलीच्या दोरीवरील कसरतींची सगळ्यांनी यावेळी कौतुक केलंय. कसरतींनी सर्वांचं लक्ष वेधलं. शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकही सहभागी. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा. मंदिराच्या शिखरावर गुढी उभारली. पहाटे 5 वाजता विधिवत पूजा आणि आरती करून महंत आणि पुजाऱ्यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली आहे. मुंबईतील गिरगावच्या शोभायात्रेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित चित्ररथ. 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते, या बाळासाहेबांच्या वाक्याचा उल्लेख. नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह. मराठी नववर्षानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा नागपुरात शोभायात्रेत सहभागी. नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेमध्ये सहभागी. फडणवीसांसोबत भाजपचे अनेक नेते सुद्धा यात्रेत सहभागी. पंढरपुरात गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. रांजणगाव इथल्या विठ्ठल भक्त नानासाहेब पाचणकर यांच्याकडून फुलांची आरास. मुंबादेवी मंदिरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त विशेष आरतीचं आयोजन. तर आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे. चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आता बघूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. विरासत म्हणजे आपली संस्कृती. आधुनिकता जवळ करताना आपल्याला संस्कृती देखील जपायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातनं गुढीपाडव्यानिमित्त भव्य पालखी सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यात सहभागी. भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश म्हस्के हे देखील यावेळी उपस्थित. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात 70,000 रुपयांपर्यंतची वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 1,58,000 तर चांदी प्रति किलो 2,57,500 रुपयांवर. शिक्षक भरती घोटाळ्यानं राज्य शासनाचं 150 कोटींचं नुकसान. 3 उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती हायकोर्टात सादर. नाशिकमध्ये 12 मार्च रोजी संबंधित गुन्हा दाखल केल्याची माहिती. रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी अनमोल बिश्नोईला मुंबईत आणण्याची शक्यता. तर केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबईच्या गोरेगावातील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खर्चामध्ये दुसऱ्यांदा वाढ. उड्डाणपुलाचा खर्च आता 209 कोटींवरून 247 कोटींवर. तर गेल्या 6 वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम अद्यापही अपूर्णच आहे. मुंबईच्या मिठी नदीमधील गाळ न काढल्यास पावसाळ्यामध्ये पूरस्थिती ओढावेल. स्थायी समितीमध्ये सदस्यांकडून भीती व्यक्त. तर मिठी नदीतील गाळ काढण्यासंदर्भातील निविदेला 24 मार्चपर्यंत मुदतवाढ. खामगाव रेल्वे स्टेशन गेटजवळ बेकायदेशीर पुतळा उभारल्याचं प्रकरण. यामध्ये 10 जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल. नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आनंद मोहन रामलाल अहिर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार आढळल्याचा दावा. तर 10वीच्या परीक्षेमध्ये 72 तर 12वीच्या परीक्षेमध्ये 337 कॉपी प्रकरणं आढळली. आतापर्यंत 103 कर्मचारी निलंबित. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. पनवेल महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नवनिर्वाचित नगरसेविका ममता म्हात्रे यांची निवड. भाजप कार्यकर्त्यांनी ममता म्हात्रे यांचं केलं अभिनंदन. तर महिलांच्या प्रश्नांवर भर देत काम करण्याचा व्यक्त केला निर्धार. मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या मेळाव्याची जय्यत तयारी. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा. त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. 58 आक्षेपार्ह व्हिडिओजचा डेटा पोलिसांच्या ताब्यात. दरम्यान चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कुणाची? सुषमा अंधारेंकडून ट्विट करत सवाल. रुपाली चाकणकर 1 नंबरच्या खोटारड्या. खरात कोणत्या लायकीचा माणूस आहे हे चाकणकरांना माहिती होतं. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचं रुपाली चाकणकरांविरोधात ट्विट.
अशोक खरातच्या कार्यक्रमाला खासदार निलेश लंकेंची उपस्थिती, निलेश लंकेंचाही व्हिडिओ समोर. तर मी धार्मिक माणूस अशा कार्यक्रमांना जात असतो, तो कोणत्या प्रवृत्तीचा आहे आम्हाला माहीत नव्हतं. व्हिडिओ समोर आल्यानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. अशोक खरातच्या राजकीय क्लायंटची नावं पाहिली तर अजितदादांच्या पक्षाची पुरोगामी प्रतिमा दादांसोबतच गेल्याचं दिसतं. बलात्कारी भोंदू ज्योतिषानं या नेत्यांना नेमका कोणता मंत्र दिला असेल हे त्यांचं त्यांनाच माहिती. रोहित पवारांची ट्विट करत टीका. भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या गैरकृत्यांची सखोल चौकशी करा. खरातसह संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवेदनाद्वारे नाशिक पोलीस आयुक्तांकडे मागणी. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार देण्याच्या तयारी दरम्यान महाराष्ट्रामध्ये निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून पवारांची भूमिका अमान्य. सपकाळांची प्रतिक्रिया. तर बारामतीमध्ये पवार उमेदवार देणार नसतील तर काँग्रेस विचार करेल. सपकाळांकडून स्पष्टीकरण. मुंबईहून परतत असताना माजी मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात. सोलापूर पुणे महामार्गावरील अपघातात फॉर्च्युनर कारला कंटेनरची जोरदार धडक. भाजपात पक्षप्रवेश करून जात असताना हा अपघात. धनंजय सावंत यामधनं थोडक्यात बचावले.